पक्ष नेतेपदासाठी आदित्य ठाकरे शर्यतीत, भास्कर जाधवांचा पत्ता कटणार? नागपूरच्या थंडीत विरोधक तापले. नागपूरमध्ये सध्या कडाक्याची थंडी असली तरी इथला राजकीय पारा मात्र चांगलाच चढलाय आणि याला कारणीभूत ठरतंय ते दोन्ही सभागृहात रिक्त असलेलं विरोधी पक्षनेतेपद. विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही अशी इतिहासात पहिल्यांदाच वेळ आली आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर तोंडसूट घेतलंय. सरकारला विरोधी पक्षनेता नेमायचा नाही असं साधारण विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद अध्यक्ष यांनाच नेमायचा नाही असा त्याचा अर्थ होतो. आजही खरं म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी कार्यक्रम पत्रिकेत दाखवून विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याच्या विषयी पुढाकार घ्यायला पाहिजे होता, पण तसं कोणतीही हालचाल दिसत नाही आणि म्हणून मला वाटतं की सरकारला विरोधी पक्षनेता नसलेला जास्त सोयीचं वाटत असेल. बेईमानी नाही निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात. महाराष्ट्रामध्ये 2 आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं, हे महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये. त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून चालणार नाही. त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे, विरोधी पक्षपद आम्ही देणार नाही. टोलवाटोलीचं उत्तर देणं बंद करावं या सरकारने, अशी आमची भूमिका आहे. एकीकडे विरोधी पक्ष नेतेपदाचं राजकारण सुरू असताना दुसरीकडे मात्र विरोधी पक्ष नेतेपदासाठी आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र या सर्व अफवा आहेत असं खुद्द आदित्य ठाकरेंनी सांगितलंय. एवढंच नाही तर अंबादास दानवे यांनी आम्ही भास्कर जाधव यांचं 11 महिन्यांपूर्वीच नाव सुचवलं होतं, त्यावरही अजून निर्णय झाला नसल्याचं म्हटलंय. सरकारमध्येच 2 विरोधी पक्षनेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात, या अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसांनी पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे. आता याला जवळपास पूर्ण 11 महिन्याच्या वरचा कालावधी होतोय आणि अजूनही विधिमंडळाच्या कार्यालयाने याच्याविषयी किंवा विधिमंडळाचे जे काही अध्यक्ष आहेत विधानसभेचे यांनी कोणताही निर्णय घेतला. खरं ते चुकीचं आहे, कारण सगळे पक्ष मिळून एकमताने भास्करराव जाधवांचं नाव दिलं. विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपदासाठी आवश्यक असलेल्या एकूण जागांपैकी किमान 10% जागा कुठल्याही विरोधी पक्षाकडे नाही. त्यामुळे आता विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही विरोधी पक्ष नेता नाही. मात्र विरोधी पक्ष निवडीचा अधिकार आमचा नाही, तो अधिकार सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सांगत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हात वर केले. विरोधी पक्षनेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या, विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत, पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्षनेता बनणे एवढं पण संख्याबळ नाही दिलं. त्यांनी आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे, पण तरी सुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे. आमचा कुठलाही त्याला विरोध नाही. या संदर्भात कायद्यात नेमकी काय तरतूद आहे याबाबत आम्ही विधानसभेचे माजी प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे यांना बोलतं केलं. विरोधी पक्षनेतापद जर विलंब झाला तर त्याला दाद मागण्याचा अधिकार हा अध्यक्ष आणि सभापतीकडेच आहे. याला कोर्टात वगैरे जाता येत नाही किंवा हा कोर्टाच्या अखत्यारीतील हा प्रश्नही नाही, त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये हे येत नाही. पण जे 10%चा जो क्रायटेरिया आहे तो मात्र पाडला पाहिजे. जर एखाद्या पक्षाला कोरमय जर राखता येत नसेल तर तो पक्ष विरोधी पक्षनेतेपद घ्यायला पात्र नाही असं त्यामध्ये त्या कायद्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. विरोधी पक्ष नेता ही निवड अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी होते. मात्र विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल या दोन्ही सभागृहाच्या कामकाज पत्रिकेवर आज विरोधी पक्ष नेता निवडीचा कुठलाही प्रस्ताव नव्हता. त्यामुळे हे संपूर्ण अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याविनाच पार पडेल असं चित्र सध्या तरी दिसतंय. सुशांत सावंतसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नागपूर.